दोस्तों, इनकी तारीफ की ज़रूरत ही क्या है। फूल जब पास से गुजरते हैं तो महक आती है। मित्रांनो, फुलाला रंग घेण्यासाठी कोणत्या चित्रकलेचा कोर्स करावा लागत नाही किंवा गंध घेण्यासाठी कुण्या परफ्यूम किंवा अत्तराकडून उसनवारही करावी लागत नाही। तर ते फूल ज्या मातीत रुजते, वाढते, फुलते त्याच मातीत त्या फुलाचे रंग व गंध असतात। 2 जुलै 2024 रोजी सचिन भाऊंच्या 45व्या वाढदिवसानिमित्त मी नरेश बागडे आपल्याला अशाच यशाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या, आकाशाला गवसणी घालून देखील ज्यांचे पाय गावच्या मातीत घट्ट चिकटलेले आहेत, अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका जिंदादिल व्यक्तीबाबत 2 शब्द सांगणार आहे। भाऊ सांगतात, संकटे कितीही आली तरी मी थांबणार नाही। त्या संकटाच्या ढिगाऱ्यावर खंबीरपणे उभे राहून मी माझ्या ध्येय सिद्धीकडे वाटचाल करत राहील व समाजकार्याचा वसा घेऊन हजारो युवकांना नोकरी देणारे तरुण तडफदार, युवा संघर्षशील उद्योजक व सामर्थ्यशाली नेतृत्व म्हणून सचिन भाऊ लड्डा यांच्याकडे पाहिले जाते। हा माणूस प्रत्येकाला आपला माणूस वाटणारा, प्रत्येकाला मित्र म्हणून हवाहवासा वाटणारा, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेणारा, मावळत्या सूर्यासंग उगवणारा, प्रत्येक माणसाचं हृदयात आपलं स्थान निर्माण करणारा माणूस म्हणजेच माननीय श्री सचिन भाऊ लड्डा होय। जळगावसारख्या महानगरामध्ये मित्रत्वाची जोडलेली फळी म्हणजे निश्चितच आपल्या कार्याची उत्तुंग भरारी दाखवते। भाऊंना आदर्श अंकल म्हणून माननीय श्री रवींद्र लड्डा साहेब यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे आपली उत्तुंग भरारी आकाशाला गवसणी घालते आहे। भाऊ हा आपल्या मनाचा मोठेपणा, कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवणार आहेत। तसेच पत्नी मीनाक्षी लड्डा, भाऊ ललित लड्डा, मुलगा राहुल लड्डा, गौतम लड्डा व लड्डा परिवारातील प्रेम हे अजून निश्चितच आदर्श आहे। एकत्र कुटुंब पद्धतीने हे मोठे कुटुंब आजही आनंदात नांदत आहे। हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असणारे आहेत। आज त्यांच्याकडे हजारो माणसे कामं करतात। नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। हजारो लोकांचे संसार उभे करण्यात त्यांचा वाटा आहे। एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आता समाजात दिसू लागली आहे। सचिन भाऊंना गरिबीची जाणीव आहे, कष्टाची जाणीव आहे। लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी भाऊ सदा सर्वदा तयार असतात। जिथे कमी तिथे सचिन भाऊ उभे राहतात। म्हणूनच आपल्याकडे एक नेतृत्व म्हणून कामगारांची मोठी अपेक्षा आहे। भाऊ आपल्या आयुष्यात आपणास व्यवसायात भरभराटी मिळो हीच आपल्या जन्मदिनी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कहा जाता है, अच्छा कार्य करने वाला कभी सम्मान का भूखा नहीं होता। अच्छा कार्य करने वाला कभी सम्मान का भूखा नहीं होता, उसका कार्य ही उसे सम्मान का पात्र बना देता है। आपला हक्काचा मित्र नरेश बागडे व भाग्यश्री पॉलिमर्स ग्रुप उमाळा। भाऊ आपणास वाढदिवसांच्या पुन्हा सोनेरी शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।